मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नव्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, सरन्यायाधीश चंद्रचूड एकत्र येणार आहेत। दरम्यान यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। जेव्हा शासन आणि न्यायव्यवस्था एकत्रित येते तर देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात ही शंका व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे। मग असतात ना, मग काय न्यायाधीशांनी काय कुठे कार्यक्रमाला जाऊ नये पुढाऱ्यांबरोबर, PM बरोबर, CM बरोबर, असं थोडंच आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनासाठी शिंदे आणि सरन्यायाधीश चंद्रचूड एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंच समोर आहे। त्यामुळे शिंदे आणि चंद्रचूड यांच्या एका मंचावर येण्यावरून वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। या न्यायव्यवस्थेकडून असतात, पण जेव्हा शासन आणि न्यायव्यवस्था एकत्रित येते तर देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात ही शंका व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे। मग असतात ना, मग काय न्यायाधीशांनी काय कुठे कार्यक्रमाला जाऊ नये पुढाऱ्यांबरोबर, PM बरोबर, CM बरोबर, असं थोडंच आहे। असं कुठे संकेत आहे का की न्यायाधीशांनी कुठे जायचंच नाही, फक्त कोर्ट आणि घर याच्यावरचं काही सामाजिक कामात कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही, असं नाही आहे। मला वाटतं त्याचा संबंधित तो काही कार्यक्रम असेल ते उपस्थित असतील। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि शिंदेंची शिवसेना तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंच समोर आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षचिन्हावरूनही निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुप्रीम कोर्टात गेले। दरम्यान हे प्रकरण देखील सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोरच आहे। विशेष म्हणजे चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरून 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान 10 नोव्हेंबरच्या नंतरच होईल अशी चिन्ह आहेत। त्यामुळे 8 नोव्हेंबर निवृत्त होण्याआधीच सत्ता संघर्ष तसंच शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून निकाल येण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी मोदी चंद्रचूड यांच्या घरी गेले होते आणि आता चंद्रचूड आणि शिंदे एकत्र येत असल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले। न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनात राजकारण आणू नये अशी टीका शिरसाटांनी केली। न्यायाधीशाच्या ज्या काही इमारती आहेत, या इमारतीमध्ये राजकारण चालत नाही, हे महाराष्ट्र शासन बांधून देत असतं। मग त्या काळामध्ये जो राज्याचा प्रमुख असतो त्याची उपस्थिती ही आवर्जून असावी लागते। हे पहिलं उदाहरण नाही आहे। विरोधक जे टीका करतायत ना, त्यांना त्याचा आणखीन अभ्यास पण नाही, तेवढी अक्कल पण नाही आहे। पुण्याच्या कोर्टाचं भूमिपूजन हे शरद पवारांनी केलं होतं। या संभाजीनगरचं जे न्यायालय हायकोर्ट जे आहे त्याचं भूमिपूजन अंतुलेने केलं होतं आणि त्याचं उद्घाटन मनोज जोशींनी केलं होतं। शासकीय कार्यक्रम होतोय त्याला आपण कसं म्हणणार अशा पद्धतीनं? शेवटी सरन्यायाधीश असं एका या सगळ्याचं उद्घाटन करत असेल तर एखादा प्रोटोकॉल म्हणून गेले असतील मुख्यमंत्री। मी त्याच्याविषयी काही सरन्यायाधीशाविषयी मी काही प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं होईल। दरम्यान गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पा आणि गौरींच्या दर्शनासाठी गेले होते। दरम्यान यानंतर मवियाच्या नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात आली होती। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी, किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या। हे याला म्हणतात बालिशपणा। मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरणारे हे विद्वान हे असंच बोलू शकतात। मिलिंद नार्वेकरच्या घरी देवेंद्र फडणवीस गेले त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही का? आजही मिलिंद नार्वेकरच्या घरी आणखी नेते जाणार आहेत। म्हणजे तुमच्याकडे असलेली गुपितं मिलिंद नार्वेकर आम्हाला देतो असं समजायचं का? अरे कोण देवाच्या धर्माच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक या देशामध्ये आहेत, हेच या देशाचं दुर्दैव आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन होणाऱ्या न्यायालयाच्या नवीन संकुलात कोणत्या सुविधा असणार आहेत पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व मुंबई येथे बांधण्यात येणार आहे। 23 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसवण्यात आलेल्या कोनशिलेचं अनावरण केलं जाणार।
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। सध्या मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे। काळानुरूप मुंबई उच्च न्यायालयाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशा इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि या नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह असणार, बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा देखील उपलब्ध असतील। एकीकडे 23 सप्टेंबरला सरन्यायाधीश चंद्रचूड आणि शिंदे एका मंचावर येणार आहेत, मात्र दुसरीकडे 24 तारखेला आमदार अपात्रतेबाबत चंद्रचूड यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे चंद्रचूड आणि शिंदेंच्या एका मंचावर येण्यावरून चर्चा सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।